एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री म्हणजे आपलं ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्री आहे. सांगा, विच ऑफ द फ्रॉम द फॉलोइंग गॅसेस कॉजेस द डिप्लिशन ऑफ ओझोन लेअर इन द अप्पर मोस्ट ऍटमॉस्फिअर. ओझोन लेअरचं डिप्लिशन कोण करतं अप्पर मोस्ट ऍटमॉस्फिअरिक लेअर मध्ये? NO. कोण करतं? NO. कारण नायट्रोजन मोनॉक्साईड O3 बरोबर रिॲक्ट होतं. तुमचा नायट्रोजन मोनॉक्साईड आहे ना, तो नायट्रोजन मोनॉक्साईड O3 बरोबर रिॲक्ट होऊन काय देत आहे? NO2 प्लस O2. सुपरसॉनिक एअर जेट्स असतात ना, एरोप्लेन जेट, त्यामध्ये ही रिॲक्शन म्हणजे ते नायट्रोजन मोनॉक्साईड बाहेर देतात. ते नायट्रोजन मोनॉक्साईड जेव्हा बाहेर देतात ते O3 बरोबर कंबाईन होऊन डाय नायट्रोजन प्लस ऑक्सिजन देतो. सुपरसॉनिक जेट्स, एअरप्लेन्स ही रिॲक्शन ओझोनच्या लेअर मध्ये, स्ट्रॅटोस्फिअर मध्ये किंवा ट्रॉपोस्फिअर मध्ये कॅरी आउट करतात. नेक्स्ट काय आहे? फाइंड द प्रिन्सिपल ऑफ ग्रीन केमिस्ट्री टू शो प्रोटेक्शन ऑफ selective group is not advantageous. Reduce the number of derivatives. Reduce the number of derivatives. Next, which from the following is the most commonly used refrigerant in Freon 12? CFC gases. कसले gases? CFC gases. डायफ्लोरो काय येणार आहे तर मिथेन. नेक्स्ट बघा, आयडेंटिफाय द प्रिन्सिपल सजेस्टिंग टू अवॉइड प्रोटेक्शन अँड डिप्रोटेक्शन ऑफ सिलेक्टिव्ह ग्रुप. आताच बघितलं ना, reducing derivatives. Reducing what? Derivatives. Next, which of the following is effectively used instead of DDT? BHC, benzene hexachloride. BHC, benzene hexachloride, गॅमेक्झेन, लिंडेन, गॅमा आयसोमर ऑफ लिंडेन विचारतात. बेन्झीन हेक्साक्लोराइड, गॅमेक्झेन, गॅमा आयसोमर ऑफ लिंडेन. Which of the following is used as a green solvent? Green solvent, supercritical CO2 किंवा water. Supercritical CO2 किंवा water. Supercritical CO2 किंवा water. Next, which of the following principle of green chemistry suggests use of chemical made from plant-based sources? Use of renewable feedstock. Use of what? Use of what? Use of renewable feedstock. Next, which of the following gases causes depletion of ozone layer? Nitrogen monoxide causes the depletion of ozone layer. CO2 ट्रॅप करतं हीटला आणि ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट देतं CO2. Which solvent from the following is used in order to avoid creation of waste and pollution of air? Which solvent from the following is used in order to avoid creation of waste? H2. युनिव्हर्सल सॉल्व्हेंट. कसला सॉल्व्हेंट आहे? आणि ग्रीन सॉल्व्हेंट. युनिव्हर्सल सॉल्व्हेंट प्लस ग्रीन सॉल्व्हेंट. नेक्स्ट, which of the following is the one of the product of ozonolysis at ozone layer in the atmosphere? कोण असतं ओझोनोलायसिस मध्ये? अल्डिहाइड. कोण असतंय? अल्डिहाइड किंवा कीटोन. अल्डिहाइड किंवा कीटोन. अल्डिहाइड किंवा कोण फॉर्म होत असते तर कीटोन ही फॉर्म होत असते. Identify one dimensional nanostructure. Nanowires. Quantum dots. Quantum dots 0 dimension. Nanoparticles 0 dimension. आणि thin films 2 dimension. Thin films काय असतात?
2 dimensions. Next, what is the percent atoms economy when the formula weight of the product is 70 and sum of formula weight is 140? किती असणार आहे? 50 येणार ना? 50 येणार. काय असतंय? पर्सेंट atoms economy, percent atoms economy is equals to product चा mass किती आहे? 70 divided by sum of atomic masses of all the element, average atomic mass 140 into 100, 1 जा 2 जा म्हणजे 50%. किती पर्सेंट आहे? 50% atoms economy. Next, which from the following reaction exhibit goods atoms economy according to the principle of green chemistry? हा वाला असणार ना? का सांगा? सगळा रिएक्टंट प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट झालाय. बाय प्रोडक्ट फॉर्मच झालेला फाइंड विंड करायची गरज नाहीये, डोकं लावायची गरज आहे फक्त की तुमचा सगळा रिएक्टंट कशामध्ये कन्वर्ट झालाय? प्रोडक्ट म्हणजे 100% ॲटम इकॉनॉमी आहे. किती पर्सेंट ॲटम इकॉनॉमी आहे? 100%. नेक्स्ट, आयडेंटिफाय द इन्स्ट्रुमेंट यूज टू फाइंड द सरफेस ऑफ मटेरियल. कोण बघतं सरफेस ऑफ मटेरियल? हा, स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. चेक करा एकदा, पार्टिकल साईज बघतं स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. टेक्स्टबुक मध्ये एकदा चेक करा, चार्ट मध्ये. सरफेस, हा, एससी scanning electron microscope. Identify the instrument used to find the structure of surface of material. Scanning electron microscope. Next, which from the following polymer is believed to leach human carcinogen in the food when used in household plastics? 15. Household plastics मध्ये लीचिंग कोण करतं? Which from the following is believed to lead human carcinogen? PS, polystyrene, thermocol. Human carcinogen, polystyrene, thermocol. Next, which is the most commonly used refrigerant? Freon 12. Freon 12, dichloro, difluoromethane. Dichloro, difluoromethane. Which of the following solvent reduces environmental pollution? Water. Which of the following from the following statement is the not of the green chemistry statement? नाही आहे. कोणती नाही आहे green statement? कोणती? It is good to use protection of and deprotection of functional group. काय म्हटलंय? Reduce the derivative. ग्रीन प्रिन्सिपल मध्ये काय म्हणते? डेरिव्हेटिव्ह काय करा? रिड्यूस करा. इथे हे म्हणायलंय इट इज गुड टू यूज द टेक्निक ऑफ प्रोटेक्शन अँड डिप्रोटेक्शन of functional group in organic synthesis, which is not according to the principle rules of green chemistry. Which from the following has 2 dimension less than 100 nanometers? Nanowires. Which of the following have nanomaterials have 2 dimensions less than 100 nanometer? म्हणजे 1 dimensional झाला हा. 2 dimension less than म्हणजे nano wires. 2 dimension less than 100 nanometer रे. अरे राजा, which from the following nanomaterials has 2 dimensions less than 100 nanometer? मग 2 डायमेन्शन जर 100 नॅनोमीटर पेक्षा कमी आहे तर 1 डायमेन्शन 100 नॅनोमीटर पेक्षा जास्त आहे म्हणजे हा 1 डायमेन्शन झाला. काय झाला हा? फिरवून विचारलंय फक्त. 1 डायमेन्शन आहे तो.
Next, calculate the person's atom economy when the product of formula weight 175 is obtained from 225. Divide करून सांगा. 175 divided by 225 into 100. 175 divided by 225 into 100. टेबल सांगा मला हे जरा कटिंग कसं होत आहे. 225 9 जा आणि हा 4 जा. परत 175 असं सांगा पुढचं कॅल्क्युलेशन. सांगा की आता सांगा की कॅल्क्युलेशन. 600 divided by 9. 77.7. पर्सेंट ऍटम इकॉनॉमीचा फॉर्म्युला माहित आहे ना. काय आहे. प्रोडक्टचा मास डिवाइडेड बाय ओव्हरऑल मास इंटू 100. Which among the following is not true according to principles of green chemistry? Good atoms economy means very few atoms of reactants are incorporated into product. Which among the following statement is not true according to principles of green chemistry? Carrying out the reaction at high temperature and high pressure minimizes the energy. म्हणजे असं कसं होईल. हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर म्हणजे एनर्जी काय लागली जास्त. उलट कॅटलिस्ट वापरायचं. काय वापरायचं. कॅटलिस्ट. Which among the following is an example of two-dimensional nanostructures? Thin films. Two dimension काय ते तर thin films. Which among the following statement is not in the principle of green chemistry? It aims to dump the waste product? No, it aims to use the waste of one process as a raw material for the other process. It aims to use the waste of one system as a raw material for the other system. Which among the following statement is against the principle of green chemistry? Protecting and deprotecting functional groups in organic reduces the number of steps, increases. वर खाली असेल. Protecting and deprotecting functional group in organic reaction reduces the number of steps. No, it increases the number of steps. It increases the number of steps. Which among the following statement about ozone depletion is not true? नॉट ट्रू विचारले रे. बाकी सगळे ट्रू आहेत आणि हा ट्रू नाही आहे. ड्यू टू ओझोन डिप्लिशन लेस अमाउंट ऑफ UV रेडिएशन रीचेस द अर्थ surface.
नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फ्रिऑन? डायफिनिल ना? The tetraethyl lead mixed in petrol work as a anti-knocking agent. काय म्हणून ऍक्ट होतो? अँटी नॉकिंग एजंट. संपले? चला नाही, पॉलिमर केमिस्ट्री ओपन करा. चला कुठे आहे?